डाळ तांदळाचा ढोकळा बनवते. इथं हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ मी 3 तास भिजवून घेतलेत. इथं हिरव्या मिरचीचा ठेचा घेतला आहे, मोहरी घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली. तर आता आपण बनवायला सुरुवात करू या. हे तांदूळ आता आपण मिक्सरवरती वाटून घेऊया. आता हे डाळ तांदूळ आपण मिक्सरवरती वाटून घेतले. तर एका पातेल्यामध्ये मिश्रण हे काढून घेऊया. राहिलेले पण डाळ तांदूळ आपण वाटून घेऊया. राहिलेले पण डाळ तांदूळ आपण वाटून घेतले. तर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया. हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ आणि हे मिक्स करून घेऊया. तर बघा इथं एका पातेल्यामध्ये पाणी घेतलंय, मी स्टँड ठेवले. तर आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूया. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. थोडंसं तेल घालूया, 1 चपळी. हे मिक्स करून घेऊया. इथं मी डब्याला तेल लावून घेतले अगोदरच. तर आता आपण इनो घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. मिक्स करून घेऊया. पाण्याला आपल्या उकळी आली. हा डब्बा आता त्याच्यामध्ये ठेवून देऊया आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घेऊया. आणि 15 मिनिटं शिजवून घेऊया ढोकळा. बघूया ढोकळा आपला शिजलाय का. तर बघा इथे एक सुरी घेतली आहे. तर बघा हा सुरीला अजिबात चिटकत नाही, म्हणजे ढोकळा आपला झालाय. ढोकळा आता थंड करायला ठेवूया. दहा 15 मिनिटं थंड करून घेऊया. ढोकळा थंड झालाय. आता आपण हा काढून घेऊया. तर बघा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला. तर आता आपण फोडणी बनवून घेऊया. तेल घालूया 1 पळी, मोहरी घालूया, जिरा, कढीपत्ता. आपण ढोकळ्यावरती घालून घेऊया.
थोडीशी कोथिंबीर घालूया. ढोकळा आता आपण कट करून घेऊया. बघा ढोकळा आपला तयार झालाय. तर बघा ढोकळा आपला डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा तयार झाला.